हा आपला दुसरा पार्ट आहे सेम विणून घेतला होता मी। 2 पार्ट असे आपण सेम विणून घेतले होते ना सुरुवातीला, त्यातला हा दुसरा पार्ट आहे। त्याला असे पाय बनवायचे आहेत। 1 2 3 पाय मी बनवले। चौथा पाय कसा करायचा आहे तो मी बनवून दाखवते। आता हा एक पहिला चौकोन आहे, हा आणि दुसरा चौकोन आहे। दुसऱ्या चौकोनातला हा जो मोती आहे याच्यातून आपण सुई काढून घेतली दुसऱ्या मोत्यातून ह्या। आता इथे 3 मोती घ्यायचे आहेत आपण। 1 2 आणि 3 मोती घेतले। या मोत्यातच वरच्या दिशेने तंबूस आहे, त्याच मोत्यातून परत विरुद्ध दिशेने म्हणजे खालून वरच्या साईडने आपण सुई काढून घेतली। परत 1 2 3 आणि हा 4, हे 4 चौकोन आहे। हा दुसरा चौकोन आहे। हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा दुसरा आहे आणि त्याच्या खालचा हा दुसरा आहे। त्यातल्या या दुसऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली। इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि हे 2, आणि आता हा जो आपण चौकोन तयार केलेला आहे त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून आणि आधीचा ज्याच्यातून आपण सुई काढून घेतली होती तो, अशा ह्या दोनही मोत्यातून मी सुई काढून घेतली। आता हा एक आणि हा दुसरा चौकोन तयार झाला। आता त्या चौकोनाचा हा तिसरा मोती आहे, त्याच्यातून पण सुई काढून घेतली। इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2। आता ह्या मोत्यातून म्हणजे हा दुसरा चौकोन आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खाली आणि हा खालच्या चौकोनातला तिसरा मोती, ह्याच्यातून मी सुई काढून घेतली। आता हा चौथा मोती राहिला आहे, त्याच्यातून सुई काढून घ्यायची। ह्या शेजारच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आता एकच मोती घ्यायचा आहे आणि हा तिसरा चौकोन जो बनवला आहे त्यातला हा मोती आहे, त्याचा वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता याच मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आणि आता हा तिसरा चौकोन आहे आपला। 1 2 3 4 मोत्यांचा हा तिसरा चौकोन आहे, त्यातल्या ह्या एका मोत्यातून सुई काढून घेतली मी वरून खालच्या दिशेने। आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2 पांढरे मोती घेतले। तर ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि हा जो पहिला मोती म्हणजे हा जो आपण पहिल्यांदा सुई काढून घेतली तो मोती, अशा 2 मोत्यातून मी सुई काढून घेतली। आता हा चौकोनाचा हा तिसरा मोती आहे, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची। इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि 2। आता हा आपण दुसरा चौकोन तयार केला होता त्यातला ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि हा 1 आणि 2 अशा ह्या दोनही मोत्यांमधून सुई काढून घेतली। आता हा शेवटचा चौथा आहे मोती, त्याच्यातून पण सुई काढून घेतली आणि हा जो मोती आहे ह्या चौकोनाचा खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे परत 1 मोती घ्यायचा आणि ह्या शेजारच्या चौकोनातून वरून खालच्या दिशेने सुई, परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत आता हा तिसरा चौकोन आहे, 1 2 3 4 मोती त्याचे आहे, त्यातल्या ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली। आता इथे परत 2 मोती घ्यायचे पांढरे, 1 आणि 2।
आणि आता हा चौकोन आणि हा चौकोन ह्याच्यामधला हा जो मोती आहे त्या मोत्यातून आणि आधीच्या ह्या खालच्या चौकोनातल्या मोत्यातून दोनही मोत्यातून मी सुई काढून घेतली अशी. आता हा जो मोती आहे खालच्या चौकोनाचा त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे. मगाशी जे आपण खांबासाठी जसं विणलं तसंच विणायचं, फक्त शेजारी शेजारी करायचं. आता परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई काढून घ्यायची अशी. त्याचबरोबर हा मोती आहे त्याच्यात वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 1 मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई घ्यायची. म्हणजे आता 1 2 3 3 चौकोनावरती आपण हे 3 चौकोन तयार केले. आता इथला 1 चौकोन राहिला, त्यामुळे ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची आणि आता हे 1 2 3 4 मोती आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2 2 मोती घेतले. आता इथे वरच्या बाजूने तंगूस आहे म्हणून ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने म्हणजे ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशी दोन्ही मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून इकडे सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. या शेजारच्या मोत्यातून पण खाली सुई काढून घ्यायची अशी. आणि हा शेवटचा मोती आहे चौकोनाचा त्याच्यातून पण सुई मी काढून घेतली आणि हा पहिला जो चौकोन केला होता त्यातल्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे एकच मोती घ्यायचा आहे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपला हा एक पाय तयार झालेला आहे. तर आता हे जरा इथे हे मोती असे सेपरेट सेपरेट दिसत आहेत, तर मग आता आपण काय करायचं, ही सुई अशी वर न्यायची आणि ह्या सगळ्या मोत्यातून अशी पास करून घ्यायची, म्हणजे ते असे एकमेकांना जोडल्या जातील. अशी प्रत्येक मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. म्हणजे हे असे जोडल्यासारखे जोडल्या जातात एकमेकांना आणि मग ही जी गॅप दिसते 2 मोत्यांमध्ये दिसणार नाही. हे असं केल्यामुळे नाही केले तरी काही बिघडत नाही, पण हे असं केल्यामुळे छान फिनिशिंग दिसतं. नाही केलं म्हणून काही होणार नाही आहे, पण आपण केवळ फिनिशिंग छान दिसावं आपल्या प्रॉडक्टचं म्हणून हे असं छान असे ओवून घ्यायचे सगळ्या मोत्यांमधून. आता इथे आपला संपलेला आहे, सगळ्या मोत्यातून सुई आलेली आहे. ते गाठ मारून घेतली आणि आता हा तंगूस मी इथे तोडून टाकणार. अशा रीतीने हे आपले 4 पाय तयार झालेले आहेत. आता पालखीचा हा वरचा भाग आणि हा खालचा भाग आपण ह्या ऑरेंज कलरच्या मोत्याने असं इकडून
जोडून घेणार आहोत. आणि हे जोडताना हा कार्डबोर्डचा एक तुकडा आहे ज्याला मी गोल्डन पेपर लावलेला आहे, तो ह्याच्यामध्ये असा घालणार आहोत आणि हे असे चारी साईडने आपण बंद करून घेणार आहोत. आणि कसं बंद करायचं आहे ते मी आता दाखवते. आता हा पालखीचा वरचा भाग आहे, त्यातल्या आता एका मोत्यातून मी अशी ही सुई अशी ह्या पहिल्या मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. इथे हा जो 1 नंबरचा मोती आहे त्याच्यात आता वरच्या दिशेने आपला तंगूस आहे. तर आता इथे आपण हा एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा दुसरा भाग आहे ते दोन्ही भाग असे एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. आता ह्याच्या पहिल्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, एक ऑरेंज कलरचा मोती घेतला आहे. आता हा खालचा पार्ट आहे त्याच्या पहिल्याच मोत्यातून पण विरुद्ध बाजूने म्हणजे वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत एक ऑरेंज कलर, आता हे आपण सगळं ऑरेंज कलरनीच जोडून घेणार आहोत. आता या खालच्या पार्टमध्ये खालच्या बाजूने मोती आहे, तंगूस आहे. तर हा जो पालखीचा वरचा भाग आहे त्याच्या पहिल्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. मग ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची. खालच्या पार्टच्या दुसऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. परत एक ऑरेंज कलरचा मोती घेतला. आता हा खालचा पार्टमध्ये दुसऱ्या मोत्यात वरच्या बाजूने तंगूस आहे, तर हा वरचा भाग आहे पालखीचा, त्याच्या दुसऱ्या 2 नंबरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आपण अशी. अशी आता ह्या 2 नंबरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या 2 नंबरच्याच पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. परत ह्या 3 नंबरच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून आणि ह्या 3 नंबरच्या वरच्या भागाच्या 3 नंबरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत एक ऑरेंज कलरचाच मोती घ्यायचा आहे, सेम असंच विणत जायचं आहे. आता परत एक ऑरेंज कलरचा मोती. अशा प्रकारे हे आपण 3 भाग असे जोडून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये हा कार्डबोर्ड असं टाकायचं. मग शेवटचा भाग आपण चौथा भाग जोडून घेणार आहोत.
आता मी इथून सुरुवात केली होती, हे पूर्ण असं जोडत इथपर्यंत आलेली आहे. आता हा कार्डबोर्डचा जो तुकडा आहे तो असा ह्याच्यात घालायचा, हा बरोबर मापात कापून घ्यायचा आहे आणि मग त्याला सोनेरी किंवा चंदेरी लावला तर जास्त छान दिसेल कागद. माझ्याकडे सोनेरी होता म्हणून मी सोनेरी लावला. पांढरा असल्यामुळे इथे चंदेरी कलरचा छान दिसतो. आता इथे ह्या मोत्यात तंगूस आहे, त्याने पहिल्याप्रमाणेच असं सेम असं बंद करत जायचं, काही फरक नाही आहे. आता फक्त तो कार्डबोर्डचा तुकडा असा टाकून घ्यायचा. अशा प्रकारे आता हे पूर्ण शेवटपर्यंत आपण जोडून घेऊयात. आता हे मी असं चारही बाजूनी बंद करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचे आता इथे हँडल बनवायचं आहे. तर आता 1 2 3 4 आणि इकडनं 1 2 3 4 असे मोती सोडून म्हणजे हा जो चौकोन येतो मधला, ह्याच्यावरती आता आपण विणायला सुरुवात करायची आहे. जसं आपण खांब विणलेला आहे, हा खांब विणलेला आहे, हा आतला खांब विणलेला आहे, त्याच प्रकारे आपण खांब पण असा विणून घ्यायचा आहे. तर आता इथे मी हा 1 2 3 4 ऑरेंज कलर सोडलेत आणि इकडनं पण 1 2 3 4 ऑरेंज कलर सोडायचे आणि ह्यामधल्या 1 2 3 4 हे 4 मोत्यांवरती आता आपण विणून घ्यायचं आहे. आता हे जे खांब विणलेले आहेत, हा आतला जो खांब आपण विणला आहे त्या प्रकारेच आपण विणून घ्यायचं आहे. आता ह्या 5व्या ऑरेंज कलरच्या मोत्यामध्ये मी आता हा तंगूस आणलेला आहे. तर इथे आपण 3 पांढरे मोती घ्यायचे. तीन पांढरे मोती घेतले. इथे उजव्या साईडला आपला तंगूस आहे, त्याच ऑरेंज कलरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी ही सुई काढून घ्यायची. आता हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई वरून खालच्या दिशेने काढून घेणार आहोत. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि हा 2, आणि हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने आणि हा खालचा जो आपला पांढरा मोती आहे असे या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि मग आता हा जो ऑरेंज कलरचा मोती आहे त्याच्यामध्ये आपण उजवीकडून डावीकडे सुई घेऊन जायची. हे असं घट्ट विणायचं, ओढून घ्यायचे. इथे पण आता 2 पांढरे मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा 2 पांढरे मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आणि ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता हा एक मोती राहिलाय पांढरा, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची.
आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि इथे आता एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून पण खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. आणि आता ह्या पांढऱ्या मोत्यात परत सुईत न्यायची. जिथून सुरुवात केलं होतं तिथे आपण परत आलो आहे. आता हे जसं विणला हा चौकोन, तसाच परत दुसरा चौकोन पण आपण विणून घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा 3 मोती, 1 2 3 मोती, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यात इथे 2 पांढरे मोती, दोन पांढरे मोती, परत ह्या मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या तिसऱ्या पांढऱ्या मोत्यात न्यायची. इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2, परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आहे. परत सेम ह्या मोत्यातून ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि ह्या पांढऱ्या मोत्यात सुई न्यायची. असं तर आपला 1 आणि 2 चौकोन तयार झाले. असे आपण या साईडने असे चौकोन तयार करून घ्यायचे. वरती असा ऑरेंज कलरचा मोती दिसायला पाहिजे, बाकी पांढरे यायला पाहिजे. तर मी हे असे इकडून 13 चौकोनांचे खांब तयार करून घेतले आणि इकडून एक 13 चौकोनांचा खांब तयार करून घेतला. म्हणजे असं 1 2 3 4 8 9 10 11 12 आणि 13. आणि ह्या साईडने पण 13 केलेले आहेत. आणि ह्या इथे मी हा बार इथे दिसतोय, हा जो लोखंडाचा बार आहे हा फॅब्रिकेशनच्या दुकानात मिळतो. हा मोठाच्या मोठा असतो. आपण त्यांच्याकडनं आपल्या ह्याच्या आकार आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कापून घेऊ शकतो. किंवा आपण अख्खा तो मोठा बार घरी आणून हेक्सॉच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या मापामध्ये आपण कापून घेऊ शकतो. हा असा दिसतो मला, कारण मी प्रत्येक ह्याच्यात घालते. मी जेव्हा झोपाळा बनवते, मंदिर बनवते, त्यावेळेला मी हेच बार असे लोखंडाचे घालत असते. तर मला नंतर बरेच जण विचारतात कुठे मिळतात, काय मिळतात, म्हणून मी हे सांगते की हे फॅब्रिकेशनच्या दुकानात हे मिळतात. आपण पाहिजे तसं कापून घ्यायचं आहे, किंवा त्यांच्याकडनं कापून घ्यायचं, किंवा हेक्सॉ प्लेटच्या साहाय्याने आपण घरीसुद्धा ते कापून घेऊ शकतो. अशा प्रकारे ही आपली एक सुंदरशी पालखी
तयार झालेली आहे। ही पालखी अतिशय सुंदर दिसते। याला मी असे नंतर कुंदन वगैरे असे चिकटवलेले आहेत। असे वेगवेगळ्या आकारातले लाल ऑरेंज कलरचे कुंदन चिकटवले आहेत। शिवाय ह्या इथे हे असे मी छत्र्या गोल्डन टांगलेल्या आहेत। असं मी दोन्ही साईडनी केलेलं आहे। ही पालखी तुम्ही नक्की बनवून बघा। बनवायला अतिशय सोपी आहे, दिसायलाही खूप सुंदर आहे। अशी ही पालखी तुम्ही नक्की बनवून बघा। आणि माझे हा व्हिडिओ आणि ह्याच्या आधीचे 3 भाग या पालखीचे मी बनवलेले आहेत। हे जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की सगळे लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।